नमस्कार मित्रांनो. पोकरा चालू झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 म्हणजेच पोकरा. तर याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन कशाप्रकारे करू शकतो आपण? तर आपण आज जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागतो आहे शेतकरी आयडी. शेतकरी आयडी टाकल्यानंतर आपण इथं ओ-टी-पी पाठवून लॉग इन करू शकतो. तर ओ-टी-पी आपण पडताळणी करू शकतो. त्यानंतर आपलं एक नवीन पेज ओपन होईल. तर आपलं असं यशस्वी पूर्ण नोंदणी झाली असा एक मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पण येईल. तर तुम्ही बघू शकता आता हे असं ओपन झालेलं आहे. तर आपल्याला या पहिले सगळ्यात पहिले वैयक्तिक माहिती चेक करून आधारनुसार घेते ते. फक्त आपल्याला जात आणि अपंग असेल तर आपल्या इथे सर्टिफिकेट जोडावं लागतं. नसेल तर आपण नाही म्हणून पुढं जा या बटनावर क्लिक करा. पण त्याच्या आधी आपल्याला ती माहिती आपल्याला ती भरावं लागेल. तर आपण बघू शकतो आता जात प्रवर्ग. तर आपण तर एस-टी कास्ट नाही तर इतरमध्ये आपण क्लिक करून तर आपण प्रोफाईल अपडेट करा. ह्या बटनावर क्लिक केलं तर एक मेसेज येतो सक्सेस. ते ओके दाबून आपल्याला आता पुढं जा या बटनावर क्लिक करायचं आहे. जसं आपण पुढं जातोय डबल एक नवीन पेज ॲड्रेससाठी. तर आपण इथं आपला जिल्हा निवडायचा आहे. ऑटोमॅटिकली आपलं गाव आणि तालुका घेऊन घेतं. तर इथं आपला आपण पिन कोड नंबर टाकून घेऊ. पिन कोड नंबर टाकून घ्यायचा आणि डबल प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं आणि पुढं जा या बटनावर. तर आपण बघू शकतो इथं आपली जमीन आलेली आहे. जे आपलं पोखराच्या अंतर्गत असेल तर आपली जमीन येते इथं वरती. नाहीतर नसेल तर खाली एक ऑप्शन आहे प्रकल्प गावाबाहेर जमीन. तर तुम्ही बघू शकता आपले या 3 गट आहे. तर आपल्याला त्याच्यावर पाण्याचं सूत्र दाखवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या पाणी सूत्र आपल्याकडे विहीर आहे का दुसरं काही आहे. तर आपण विहीर करू आणि विहीर घेतल्यानंतर आपल्याला मोटर चालवण्यासाठी काहीतरी लागेल विजेचा. तर अशा प्रकारे आपण सेव्ह करू प्रोफाईल. तर तुम्ही आता बघू शकता आता हे डॅशबोर्ड आहे. तर आपण इथं एकूण अर्ज 0 आहे. तर अशा प्रकारे आपण आता नवीन अर्ज करू आता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता नवीन बाबीसाठी अर्ज करा. या बटनावर क्लिक केलं त्यानंतर आपण आता इथं सगळ्यात पहिले आपल्याला घटक निवडायचा आहे. तर घटकामध्ये आपण सूक्ष्म सिंचन निवडू. त्यानंतर मग आपण पुढे जा घटकाचे नाव. तर आपण इथं ठिबक सिंचन हे निवडू. त्यानंतर आपण हे घटकाचा प्रकार आणि पीक. त्यानंतर आपण इथं असा इनलाईन निवडतो. इनलाईन म्हणजे आपल्या कपाशी, मका यासाठी आपण वापरतो. आणि त्यानंतर आपण हे अंतर. तर अंतर कधी बी आपण हे जे आहे ना 1 to 0.6 हे माप निवडायला पाहिजे. हे म्हणजे आपल्याला व्यवस्थित पडतं. आणि त्यानंतर आपण इथे बघू शकतो घटकांचे तपशील आणि इथं आपण पुढं जा या बटनावर क्लिक केलं. एक नवीन पेज ओपन होतंय. जे आपल्याला सांगतंय का तुम्ही पात्र आहे का अपात्र आहे, आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे. तर आपली अशी जी माहिती सांगतात आहे आणि त्यानंतर आपण हे वाचून आपण हे चेक करून घ्यायचं पहिले आपण पात्र आहे की नाही आणि पुढं जा या बटनावर क्लिक करायचं. तर तुम्ही बघू शकता आता एक नवीन पेज ओपन झालंय. इथं आपली जमीन टोटल जमीन दाखवून देतं ते. इथं आपलं गाव जे आपलं गाव आणि आपले जे गट नंबर आहे आपले 1-2 ज्या तुमचे गट असेल त्या प्रकारे ते गट दाखवतं. तुम्ही बघू शकता इथं गट नंबर, क्षेत्र आणि आता जे आपलं क्षेत्र आहे किती ऑनलाईन करायचं आपल्याला. तर आपण इथं आता 25 गुंठे निवडलं. तर तुम्ही बघू शकता ते सामायिक क्षेत्र आहे. आता दोघा-तिघाची नाव आहे. तर तुम्हाला इथं नमुना मिळून जाईल आणि त्यानंतर इथं आपण जे आपला नमुना आहे आपल्याला ते बोर्डवर करावं लागतं. ते आपण आता अपलोड करू इथं. अपलोड केल्यानंतर असा एक मेसेज येतो सक्सेसफुल झालं म्हणून लँड अपलोड. आणि त्यानंतर आपल्याला हे नोंदणीकृत वितरकाचे कोटेशन हे आपल्याला जोडावं लागतं. ज्यांची नोंदणी आहे त्यांचंच कोटेशन घ्यायचं नाहीतर आपला अर्ज रद्द होऊ शकतो. तर आपण कोटेशन अपलोड करून घेऊ इथं. तर अशा प्रकारे आपण कोटेशनची PDF तयार करून ठेवली होती पहिलेच. तर याला पण आपण अपलोड करू आणि हे झालं आपलं अपलोड. तर आणि आता आपल्याला जायचं आहे पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पुढं आल्यानंतर आपण आता बघू शकतो हे इथं डबल एक आपल्याला दाखवून देतं आणि अर्ज करण्यासाठी पुढे जा या बटनावर क्लिक करा. हे आपलं हे हमीपत्र. याच्यावर आपल्याला मी नमूद केलेलं सर्व मला मान्य आहे आणि पुढं जा. आणि त्याच प्रकारे आपलं हे स्वयं घोषणापत्र आपलं जे आपण 7 वर्ष पहिले घेतलं नाही घेतलं टिक मारून सबमिट करा या बटनावर क्लिक केलं. त्यानंतर आपला अर्ज हा झाला सक्सेसफुली. तर आपण इथं प्रिंट करू शकतो. ज्याला प्रिंट द्यायची आहे कोणी बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला प्रिंट घेता येते पावती नंबर हे वगैरे. तर अशा प्रकारे आपण एक नवीन ठिबकसाठी अर्ज केलेला आहे. ते पण पोखरामध्ये आणि अशाच प्रकारे आपण एक नवीन अर्ज पण करू शकतो आपल्याला जे करायचं आहे ते.
तर शेतकरी मित्रांनो, तर आपण आता डॅशबोर्डवर क्लिक करू आणि आपण अर्ज केले किती काय, तर आपल्याला अर्ज आपण बघू शकतो. तर एकूण अर्ज आपले 2 अर्ज आहेत. मी 2 अर्ज केले. तुम्ही जितके अर्ज केले तिथे आपल्याला ते दाखवून देईल. तर अशा प्रकारे आपले अर्ज हा कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता. धन्यवाद मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. तर यामध्ये सर ड्रिप नाही, तर याच्यात फळबागसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फळबागनंतर तुम्ही शेततळे किंवा विहीर तुम्ही केलेली आहे त्याचं पुनर्भरण. तर अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूरसे असे लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. तर तुमचं गाव याच्यात आलं आहे का नाही ते चेक करून घ्या. फार्मर आयडीच्या नंतर आपण ते चेक करू शकतो. तुम्हाला दाखवलं मी आता, किंवा मग तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करून देईन, किंवा मग सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो.